नमस्कार मित्रांनो, मराठी ऑप्शन मंत्रा या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचं हे विश्लेषण एका अशा गोष्टीवर आहे ज्याला मार्केटचं सिक्रेट इंजिन म्हटलं जातं. ते म्हणजे व्हॉल्यूम. चला तर मग बघूया हे गुप्त इंधन नक्की काम कसं करतं. पण पुढे जाण्याआधी मला एक सांगा, मार्केट वर जाईल असं वाटतं, आपण एकदम खुशीत एंट्री येतो आणि पुढच्याच क्षणी मार्केट धाडकन खाली पडतं. हा फॉल्स ब्रेकआउट किंवा फेकआउटचा फटका आपल्यापैकी किती जणांना बसलाय? असा काही अनुभव आला असेल ना, तर आत्ताच खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? 1. मार्केटचं गुप्त इंधन. 2. चार्टवर व्हॉल्यूम कसा वाचायचा. 3. काही अतिशय महत्त्वाच्या स्ट्रॅटेजीज. 4. वेगवेगळ्या मार्केट्समधला याचा वापर. आणि शेवटी खास तुमच्यासाठी काही प्रो टिप्स. चला थेट सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून, मार्केटचं गुप्त इंधन. सोप्या भाषेत सांगायचं तर जर प्राइस म्हणजे आपली गाडी असेल तर व्हॉल्यूम हे त्या गाडीचं इंधन आहे. इंधनाशिवाय गाडी पुढे जाऊच शकत नाही, बरोबर? व्हॉल्यूम म्हणजे एका ठराविक वेळेत किती शेअर्स किंवा कॉन्ट्रॅक्ट्सची खरेदी विक्री झाली त्याची एकूण संख्या. हा बाजारातला एकमेव असा लीडिंग इंडिकेटर आहे जो मोठ्या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचे म्हणजे बिग मनीचे खरे हेतू उघडतो. म्हणूनच फक्त प्राइस ॲक्शन बघून ट्रेड घेणं कधीकधी खूप धोकादायक ठरतं. व्हॉल्यूम आपल्याला सांगतो की ती प्राइस ॲक्शन खरी आहे की तो फक्त एक ट्रॅप आहे. दुसरं म्हणजे लिक्विडिटी. जास्त व्हॉल्यूम असेल तर आपला ट्रेड लगेच एक्झिक्यूट होतो आणि स्लिपेज कमी होतं. आणि सर्वात महत्त्वाचं, हिरव्या किंवा लाल कॅन्डलसोबत जेव्हा मोठा व्हॉल्यूम असतो तेव्हा तो खरेदी किंवा विक्रीचा खरा आत्मविश्वास म्हणजेच कन्व्हिक्शन दाखवतो. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. प्रत्यक्ष चार्टवर हा व्हॉल्यूम वाचायचा कसा? आपल्या ट्रेडिंग स्क्रीनच्या तळाशी जे उभे बार्स दिसतात ना, तो असतो आपला स्टँडर्ड व्हॉल्यूम. हे बार्स साधारणपणे प्राइस कॅन्डलच्या रंगाशी मॅच होतात. म्हणजे क्लोजिंग प्राइस जर ओपनिंग प्राइसपेक्षा जास्त असेल तर बार हिरवा होतो आणि कमी असेल तर लाल. हे तर अगदी बेसिक झालं, पण खरी गंमत आता पुढे आहे. ही एक प्रो ट्रिक कायम लक्षात ठेवा. याला रिलेटिव्ह व्हॉल्यूम किंवा RVOL म्हणतात. नुसताच एखादा बार मोठा दिसला म्हणून तो महत्त्वाचा नसतो. तो बार खऱ्या अर्थाने तेव्हाच कामाचा असतो जेव्हा तो मागच्या 10 ते 20 दिवसांच्या सरासरी व्हॉल्यूमच्या किमान 2 ते 3 पट मोठा असतो. हाच तो क्षण असतो जिथे स्मार्ट मनी ॲक्टिव्ह झालेला असतो. आता इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपण जो नेहमीचा उभा किंवा व्हर्टिकल व्हॉल्यूम बघतो तो वेळेवर आधारित असतो. पण त्याऐवजी व्हॉल्यूम प्रोफाईल बघितला जो चार्टवर आडवा असतो तर तो थेट प्राइसवर आधारित असतो. म्हणजे नक्की कोणत्या किमतीवर सर्वात जास्त ट्रेडिंग झालंय हे यातून समजतं. हे आपल्याला चार्टवर लपलेले सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल्स शोधायला प्रचंड मदत करतं. चला आता येऊया आपल्या तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, क्रुशियल व्हॉल्यूम स्ट्रॅटेजीज. हा व्हॉल्यूम प्राइस रिलेशनशिप मॅट्रिक्स नीट समजून घ्या. बघा, जर प्राइस वाढते आणि सोबत व्हॉल्यूमही वाढतोय तर तो एक अतिशय स्ट्रॉंग बुलिश ट्रेंड आहे. पण जर प्राइस वाढते मात्र व्हॉल्यूम खाली पडतोय तर सावध व्हा, ती एक कमकुवत रॅली आहे आणि मार्केट रिव्हर्सल घेऊ शकतं. याउलट जर प्राइस पडते आणि व्हॉल्यूम वाढतोय तर तो एक मजबूत बेरिश ट्रेंड किंवा पॅनिक सेलिंग आहे. आणि हो, दोन्ही खाली पडत असतील तर सध्या बाजारात कोणालाच फारसा रस नाहीये असा त्याचा अर्थ होतो. आता ही क्लायमॅक्स व्हॉल्यूमची संकल्पना बघा. एखाद्या लांब ट्रेंडच्या शेवटी जेव्हा अचानक एक खूप मोठा व्हॉल्यूम स्पाइक दिसतो तेव्हा तो ट्रेंड आता थकलाय आणि संपायला आलाय असा तो संकेत असतो. याला अप ट्रेंडमध्ये ब्लो ऑफ टॉप आणि डाऊन ट्रेंडमध्ये सेलिंग क्लायमॅक्स म्हणतात. याचा सरळ अर्थ असा की शेवटचे उरलेसुरले लोक आता मार्केटमध्ये घुसलेत आणि ट्रेंड पुढे न्यायला आता कोणीच उरलेलं नाहीये. आणि म्हणूनच इथे एक मोठी वॉर्निंग आहे. कोणत्याही कन्सॉलिडेशन किंवा चार्ट पॅटर्नच्या ब्रेकआउटवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. जोपर्यंत त्या ब्रेकआउटला मोठ्या व्हॉल्यूमची साथ मिळत नाही तोपर्यंत तो एक धोकादायक ट्रॅप असू शकतो. सूत्र अगदी साधं आहे. आधी ब्रेकआउट ओळखा, मग व्हॉल्यूम वाढलाय का ते तपासा आणि व्हॉल्यूम कन्फर्मेशन मिळाल्यावरच ट्रेडमध्ये एंट्री घ्या. तर आता बघूया आपला चौथा भाग. या व्हॉल्यूमचा वापर वेगवेगळ्या मार्केट्समध्ये कसा करायचा. जेव्हा आपण NSE आणि BSE मध्ये ऑप्शन्स ट्रेडिंग करतो ना, तेव्हा तिथे फक्त व्हॉल्यूम बघून भागत नाही. त्याच्यासोबत ओपन इंटरेस्ट म्हणजेच OI ची जोड द्यावी लागते. हाय व्हॉल्यूम आणि वाढता OI दिसला तर समजायचं मार्केटमध्ये नवा पैसा येतोय. पण जर व्हॉल्यूम जास्त आहे आणि OI मात्र कमी होतोय तर याचा अर्थ असा की लोक आपापल्या पोझिशन्स गुंडाळत आहेत.
आता यातला सर्वात क्रुशल पॉइंट असा आहे की MCX कमॉडिटी किंवा करन्सी मार्केटसारख्या डिसेंट्रलाइज्ड एक्सचेंजमध्ये आपण जेव्हा ट्रेडिंग करतो तेव्हा तिथे टिक व्हॉल्यूम वापरणं जास्त योग्य ठरतं. प्राईस किती वेळा बदलली याचा तो आकडा असतो आणि तो खऱ्या व्हॉल्यूमशी अगदी परफेक्ट मॅच होतो. टेक्निकल ॲनालिसिससाठी हा एक खूपच फायदेशीर मार्ग आहे. आणि आता शेवटचा पण सगळ्यांचा आवडता भाग, ट्रेडर्ससाठी काही खास प्रो टिप्स. इथे या 3 टिप्स कायम लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे वादळापूर्वीची शांतता. मार्केटमध्ये एकदम कमी व्हॉल्यूमचा काळ अनेकदा एका मोठ्या आणि स्फोटक मूव्हची तयारी असते. दुसरं म्हणजे इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट्स. मोठे खेळाडू स्वतःला व्हॉल्यूम बार्समध्ये लपवू शकत नाहीत. जिथे तुम्हाला मोठे व्हॉल्यूम क्लस्टर्स दिसतील तिथे नक्कीच त्यांची मोठी पोझिशन असते. आणि तिसरं, व्हॉल्यूम डायव्हर्जन्स, म्हणजे प्राईस वर जाते पण व्हॉल्यूम कमी होतोय. हा एक क्लिअर कट इशारा आहे की सध्याचा ट्रेंड आता आपली ताकद गमावत चाललाय. तर मित्रांनो, या संपूर्ण विश्लेषणामधून एक गोष्ट नक्कीच क्लिअर झाली असेल की व्हॉल्यूमशिवाय प्राइस ॲक्शनवर ट्रेडिंग करणं किती धोक्याचं ठरू शकतं. आता जाता जाता मला एक सांगा, हे जे नवीन व्हॉल्यूम ॲनालिसिस आपण शिकलो त्याचा वापर तुम्ही सर्वात आधी कोणत्या मार्केटमध्ये करणार आहात? NSE, BSE, MCX की करन्सी मार्केट? तुमचं उत्तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये आत्ताच लिहून सांगा. चार्ट्सवर जा आणि या नव्या तंत्राचा सराव करा. आणि हो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी मराठी ऑप्शन मंत्राला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या विश्लेषणात.